नमस्कार दोस्तांनो, आज आपण बघणार आहोत काही कंपन्यांच्या अपडेट्स ज्या सेबीने आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या ऑफिशियल BSE कॉर्पोरेट अनाउन्समेंट या साईटवर आलेल्या आहेत, ज्यामध्ये केएनआर कन्स्ट्रक्शन, प्रिसिजन वायर, ARS इन्फ्रास्ट्रक्चर, KRNS कन्स्ट्रक्शन, रेलटेल कॉर्पोरेशन अशा या 5 कंपन्या आहेत. त्यामध्ये आपण अपडेट्स बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी द इक्विटी ॲनालिसिस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली व्हिडिओ टाकणार आहोत असं अपडेटच्या कंपन्यांच्या. तर आपण व्हिडिओ सुरू करूया. पहिली कंपनी आपण घेतोय KNR कन्स्ट्रक्शन. काय अपडेट आले बघूयात. KNR कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला इथे दिसतंय की KNR कन्स्ट्रक्शनला 198 करोडची ऑर्डर मिळालेली आहे. याचा अफेक्ट त्या शेअरवर नक्कीच होणार. सोमवारी म्हणजे उद्यात एक मोमेंटम दिसेल, कारण की ऑर्डर फार मोठी आहे. 198 करोड तुम्ही इथे बघू शकता. 198 करोड 28,43,884 रुपयांची ऑर्डर आलेली आहे. यानंतर आपण या चार्ट ॲनालिसिस करू आणि फंडामेंटल ॲनालिसिस सुद्धा करूया. तर आपण आलो आहेत KNR कन्स्ट्रक्शनच्या चार्टवर. आपल्याला दिसून येतं चार्ट त्याच्या ऑल टाईम हायपासून बघूयात आपण किती फॉल झालेला आहे. चार्ट त्याच्या ऑल टाईम हायपासून 66 पॉईंट नीचे खाली आपल्याला भेटतोय. जवळजवळ 16% डिस्काउंटमध्ये आपल्याला भेटतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर चार्टने फॉल देऊन मोठा एक ब्रेकआउट म्हणजे सपोर्ट घेतला आहे आणि रिकवर केलेला आहे. तर आपली जर एंट्री बघितली, चार्टचा परफॉर्मन्स बघितला तर चांगला अपवर्ड आहे. एक कन्सोलिडेशन झोन त्याने ब्रेकआउट दिला आहे. तुम्ही बघू शकता. हा कन्सोलिडेशन झोन त्याने तयार केला होता. त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्रेकआउट मिळालेला आहे. या ठिकाणी ब्रेकआउट भेटला. त्याच्यानंतर तो पुन्हा वरती जाऊन पुन्हा त्याच झोनमध्ये आला आणि एक आता प्रिव्हियस लेवलचा सपोर्ट घेतला आहे त्याने आणि तिथून रिकवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चांगली मोमेंटम बघायला मिळेल, कारण की 198 करोडची त्याला ऑर्डर मिळालेली आहे. आपली बाईंग प्राईस ही जवळपास 347 345ला होणार. आपला स्टॉप लॉस जो असेल तो 310चा असणार. आपला स्टॉप लॉस असेल. एक चांगली मोमेंटम आपल्याला येत्या 2-3 दिवसात बघायला मिळेल. इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की मी काही सेबी रजिस्टर नाही. तर इन्व्हेस्टमेंट जीही तुम्ही कराल, हा स्टॉक घ्या याची काही रिकमेंडेशन नाही आहे, टिप्स नाही आहे. तर तुम्ही तुमच्या ॲनालिसिसने आणि तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर असेल, ज्याला चांगलं माहिती आहे, त्याच्यानुसारच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मी या चॅनलवर काही इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स देत नाही. ही व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आहे. आपण दुसरा स्टॉक बघूयात. दुसरी न्यूज. दुसरा आपल्याला बघायचं आहे प्रिसिजन वायर्स. प्रिसिजन वायर्ससाठी काय न्यूज आहे ती बघूया. प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड, द डिस्क्लोजर सेबी 30 reasons takes under regulation. या कंपनीला सुद्धा आपल्याला ऑर्डर आलेली आहे. इन्फॉर्म यू दॅट द कंपनी हॅज रिसीव ऑर्डर पास बाय ऑफिस ऑफ असिस्टंट कमिशनर टॅक्स गुजरात. गुजरातमधून कंपनीला ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर किती आले ती तर आपल्याला सांगितलेली नाही आहे. अशी याच्यात ऑफिशियली ऑर्डरचा किती मोठी आहे ते काही सांगितलेलं नाही आहे ऑफिशियलमध्ये.
पण कंपनीला इथे आले ऑर्डर लिहून आलेली आहे, ऑर्डर पास. तर याही स्टॉकमध्ये हाही स्टॉक एक अपसाईडला मोमेंटम देऊ शकतो. ऑर्डर तर त्यांनी काय दिलेली नाही आपल्याला, किती मोठी ऑर्डर आलेली आहे. तर याचा आपण चार्ट ॲनालिसिस करूया. प्रिसिजन वायर, प्रिसिजन वायरसाठी आपल्याला दिसतं स्क्रीनवर, प्रिसिजन वायर ही कंपनी एक चांगली मोमेंटम दिलेली मागच्या काही वर्षामध्ये. या कंपनीमध्ये काही फॉल तर अजून झालेला नाही आहे. मार्केट पडतंय पण या कंपनीवर काही असरच झालेला नाही आहे त्याचा. ही चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी. पण कंपनी आता लोअर लो बनवते आपल्याला दिसते, ते बघू शकता तुम्ही. ड्रॉ करूया आपण. एक हायर हायच्या पॅटर्न नंतर एक लो बनवत चालले कंपनी. तर या कंपनीचं जरा ॲनालिसिस करूया. हे बघा कसं झालं आहे, एक हायर हाय कंपनीने बनवला आहे, त्याच्यानंतर हा जो लो आहे त्यापेक्षा खाली लो बनवला. म्हणजे आता कंपनीचा जो ट्रेंड होता अप ट्रेंड तो आता चेंज झाला आहे, आपल्याला दिसतोय चार्टमध्ये. तर कंपनीने भली ऑर्डर आली असेल पण कंपनी डाऊनफॉल होण्याचे चान्सेस आहेत, कारण की एवढं मार्केट पडलं आहे तरीही कंपनीने काही फॉल दिलेला नाही. हायपासून जवळपास आपल्याला कंपनी ऑल टाईम हायपासून फक्त कंपनी 57 पॉईंट पडलेली आहे 25% सरासरीने. तर कंपनीमध्ये फॉल तर काही आलेला नाही आहे. आणि कंपनीचे जे प्राईज ॲक्शननुसार आपल्याला लोअर लो बनवण्याची शक्यता आहे. जर कंपनीने जर 167ची लेवल जर क्रॉस केली तर आपल्याला नक्कीच एक डाऊनफॉल बघायला मिळेल. या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट सध्या करणार नाही आहेत. आपल्याला जर इन्व्हेस्ट करायची झाली तर आपल्याला जो लिमिट असेल तर हा जो रेजिस्टन्स बनला आहे जो 196वर आहे, 196चा रेजिस्टर जेव्हा तुटेल त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्लॅनिंग करू शकतो. त्याच्या आधी आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, कारण की एक लोअर लोच बनवत जाईल, एक डाऊनफॉल येण्याची शक्यता आहे. तर जाऊया पुढच्या कंपनीकडे. पुढची कंपनी आपली रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. आणि बघूया याला काय आले, याची न्यूज इंटिमेशन रिगार्डिंग मेजर ऑर्डर सिक्युरिटी. या कंपनीला सुद्धा ऑर्डर आले. इथे अनाऊन्समेंट केलेली आहे बघा, आपल्याला दिसते अमाऊंटिंग 14,63,63,00,000ची एक मोठी ऑर्डर आलेली आहे कंपनीला, रेलटेल कंपनीला. याही ऑर्डरचा या कंपनीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो आणि एक अपवर्ड साईडला आपल्याला डिसिजन किंवा अपवर्ड साईडला एक मोमेंटम चांगली येताना दिसू शकते कंपनीमध्ये. बघूया काय चार्टमध्ये काय चाललं आहे. रेलटेल इंडिया कॉर्पोरेशन, रेलटेल कंपनीचा आपल्याला चार्ट दिसतोय. रेलटेल कंपनीमध्ये एक बिग मोमेंटम आली होती, एक मोठी मोमेंटम आली होती 2023 एप्रिल 2023 पासून ते जुलै 2024, एप्रिल 2023 ते जुलै 2024 पर्यंत एक मोठी मोमेंटम 500 पॉईंटची मोमेंटम होती. 516चे रिटर्न होते या एक वर्षामध्ये.
एक वर्षामध्ये. त्याच्यानंतर एक मेजर ब्रेकडाऊन आपल्याला मिळायला लागला, एक फॉल झाला. तो जवळपास किती येतो ही आपण मोजून घेऊयात. एक फॉल जो 236 पॉईंटचा होता, मोठा फॉल आहे हा. याच्यानंतर नक्कीच शेअरने रिकवर करण्याचा प्रयत्न तर केला आहे आणि होऊ शकतो इथून मार्केट वर जाण्याची शक्यता आहे, कारण की एक मोठी ऑर्डरसुद्धा आलेली आहे 14 करोड रुपयांची. जर आपल्याला जर बाय करायचं असेल तर याची जी लेवल निघते आपण 443 म्हणजे 445च्या सरासरीने जेव्हा लेवल ब्रेक होईल त्यावेळेस आपण बाय करू शकतो, कारण की हा जो पॅटर्न बनेल त्याच्यानंतर जो लो हायर हायचा असेल, तुम्ही ते बघू शकता पाथमध्ये एक लो, एक हाय, लोअर हाय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लोअर लो, त्याच्यानंतर पुन्हा लोअर हाय आणि इथे एक सपोर्ट घेतला आहे मार्केटने. इथे एक सपोर्ट घेतला आहे, तुम्ही बघता लोअर लोचा फॉर्मेशन बनताना या लोपेक्षा हा लो वरती घेतला आणि मार्केट अप साईडला मोमेंटम देतोय. तर जी ऑर्डर मिळालेली या कंपनीला जी ऑर्डर आलेली तिचा अफेक्ट तर नक्कीच होणार, कारण की एक अप साईड मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर आपण बाय तर करू शकतो. कंपनी 445च्या सरासरी जेव्हा ब्रेकआउट मिळेल त्यावेळेस आपण बाय करू शकतो, कारण की एक लोअर लोचा फॉर्मेशन नंतर एक हायर हायचा फॉर्मेशन तयार होईल जो अप ट्रेंड दाखवतोय. अप ट्रेंड